आली शिव आली. गाईस आरती चालू आहे. आपण आरती कसं वाटतंय? 86 करवर असतं ते. गाईस नवीन ड्रेस आहे हा. कुठला ड्रेस? 86 ड्रेस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. काहीच गरम तर भरपूर होतंय. आणि काहीच पहिलं तर सांगा, माझी नवीन हेअरस्टाईल गाईज तुम्हाला कशी वाटली? तर चला काय आपण आता थोडंफार बँकेत वगैरे जाऊन येऊ. बघू गाईज, आज काय मला तर सुट्टी आहे. आज तर काही मी कामावर जाणार नाही गाईज. बघू आज आपण काहीच कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाऊ. थोडं ऊन कमी झाल्यानंतर बाहेर जाऊ गाईज. बाहेर तर भरपूर ऊन पडले, कडक कडक ऊन पडले बाहेर गाईज. हे बघा, झाडांना पाणी टाकलं होतं ते गाईज पाणी सुकून गेलं बघा पूर्ण. बायको कपड्यांच्या घडी घालत बसले बघा इकडं. काहीच तर आहे बघा. आता मी आलोय काही थोडाफार नाश्ता घेऊन आलो आपल्याला. चल परी घरात नाश्ता करायला. तर काहीच बँकेत पण गेलो होतो काहीच, बँकेमध्ये जाऊन आलो होतो. नाश्ता वगैरे करतो थोडाफार. म्हातारे बसले बाहेर निवांतमध्ये. बायको काय करते बघा. तर ग नाश्ता करू आपण. चल थांब जरा, फ्रेश होतो मी. पकड. तर आता काहीच बसलोय आम्ही आता जेवायला. जेवणामध्ये बघा परी घेऊन अगं सांभाळून पडशील परी. परी गाईज घेऊन येते. थांब मी आलो तर काहीच मम्मीकडनं पाणी घेऊन आलो. तर काहीच आपण जाऊया मम्मीकडनं गार पाणी घेऊन येऊ. म्हातारी आई बसले बाहेर. जेवली म्हातारी? माझा सोमवार आहे. अच्छा हा सोमवारी काही उपवास आहे म्हाताऱ्याचा. कुलूप पकडून काहीच आपण आतमध्ये आलो. फ्रीजमध्ये काय काय आहे मम्मीच्या. काहीच हे बघा मम्मीच्या फ्रीजमध्ये मिरिंडा काहीच मस्तपैकी काहीच पिऊयात थंड. हा काहीच भारी वाटलं. कसं काहीच गरमी तर भरपूर आहे. लस्सी पण ठेवले बघा. लस्सी बी घेऊन जाऊ काही नंतर किंवा आपण लस्सी जेवण झाल्यानंतर. एक नंबर आहे गाईस. गरम गाईस भरपूर होते गाईस घरामध्ये. पटकन पाण्याची बाटली घेऊ आणि आपण जाऊया गाईस. जेवण वगैरे करून घेऊ गाईस. ओ ढेकरं लागले गाईस. चला काहीच बाटली घेऊन आपण चला तर निघूया. पहिलं कुलूप लावू गाईस. काय असं पाडलं तिकडे काय पाडलं लागले. चला हे बघा काहीच बसले जेवायला दोघी पण. आपण बसले का थंड थंड पाणी प्यायला तुम्हाला. काय आलो तर काही चला जेवण वगैरे करून घेऊ. जेवणामध्ये काही वडापाव आहे, भाजी आहे. कसली भाजी ती? लाल माटाची. आणि भाकरी पण आहे. काही फायनली जेवण झालेलं आहे. भरलं का पोट? परी खातो आरामात खा. परी अजून वडापाव चाललं बघा खाणं. खा खा तू खा, सावकाश खातो. काहीच बाहेर ऊन भरपूर आहे बघा. एकदम कडक ऊन पडले बाहेर. झाडं बघा काहीच आपली. काही काही झाड आहे ह्याचं टमॅटोचं झाड आहे काहीच. ह्याला असं वरती बांधायला पाहिजे काहीच. तो खाली पडायला लागला येऊ. असं याला सपोर्ट इथं बांधू आपण काही. दोरी आला इथं वरती. टप पडला वाटतं. हा पाय वाजतात. हा चप्पल घालतो. म्हातारे म्हणते काही चप्पल घाल पायात. गरम आहे ना भरपूर. हे बघा रॉकी बसल्या का इकडे. कसं करतो बघ की रॉके बघ की म्हातारे. गरम भरपूर आहे ना.
कुत्र नाही गरमी सहन नाही होत. सगळी बसले आणि तो वरती झोपलाय बघ कसा. काही हा बघा मस्त निवांत झोपला इकडे एकटाच. बॉक आहे ना, झोपला बघ कसा उलटा होऊन झोपलाय पूर्ण एकदम हवेमध्ये. देत होतो त्या ह्याच्यात शिरतो आणि तो खोका खाली पाडला तरी गाड्या. मग काय आंबा त्यात तिखट घालायचं म्हणून ठेवलंय. हा बोक इकडे झोपलाय बघा कसा निवांत मध्ये काहीच. इथं रॉकी झोपलाय. ही जुली बघा इकडे झोपली आपल्या गाडीची. का जुली ए बरं बघ, दम लागला तुला. काय इथं आपल्याला घाबरते काही जवळ येत नाही. आणि एक पिंटी इकडे झोपली असेल आहे ना, इथं झोपली एक जण. कुठे गेली पिंटी? गायब झाले वाटतं. तिकडे गेली वाटतं किंवा हम्म, तिकडे कोण जाते ना. हा ते टेरेसला जाऊन झोपले असेल तिकडे थंड हवेत. काहीच हे बघा आपल्या इथं काही झाडं आहेत ना भरपूर, त्याच्यामुळे काहीच आपल्या घरावर काही सावली पडते झाडं असल्यामुळे. काहीच तर काहीच हा फायदा असतो काहीच झाड लावायचा. तर काहीच भरपूर झाडं लावले बघा. तिकडे आंब्याचं झाड येते इथं घर तुम्हाला माहिती आहे काहीच आंब्याचं. हे आपलं नारळाचं झाड काहीच. हे काही झाड भरपूर जुनं आहे काहीच. हे झाड आहे ना काही साधारण एक 18-15 वर्षाचं झाड असलं काही साधारण. तेव्हाचं काय आम्ही बघा तिथं समोर डोंगर आहे ना, तिकडनं आम्ही वरतून पाणी घेऊन येतो. मी साधारण तेव्हा असेल 3रीला किंवा काही 4थीला असेल तेव्हा मी झाडाचं एक नारळ होतं त्याला एक आलं होतं फुल, ते घेऊन आलं होतं काही त्या डोंगरावरनं. तर काही तेव्हा आणलं होतं काही. त्याला साधारण 10-15 वर्ष झाले काही. हे झाड आहे भरपूर मोठं झाले. ह्याच्यामुळे आणि सगळ्यात जास्त सावली काहीच ह्या आंब्याच्या झाडामुळे होते. झाडाला अजून आंबे भरपूर आहेत गाईस. हे बघा वरती काढले नाहीत त्यामुळे सावली पडते. परी अरे झालं बघा जेवण परीचं. परी झालं जेवण? भरलं का पोट? आपली आई गाईस म्हातारे बाहेरच बसली बघा तिकडे. तो झोपला बघा आता वरती परी. बोका दिसला का? वरतून गेला झोपले तर बघ कसा. थोडे फिरते बिना चपलीची. चप्पल का नाही घातली ग? ऊन पाय भाजतील ना. म्हातारे वरडते गाईच. गाईच हे बघा आपण हे झाड बांधले गड्यावरती. आता मग गाईच ह्याला येतील टॅमॅटो. गाईच ह्याला फुले लागलेत. काहीच नाही गाईच ह्याला टॅमॅटो येतील. काही ह्या झाडाला आलेत बघा छोटे छोटे टॅमॅटो. हे पिकले का आपण खाऊया गाईच. ही बाहेरून बसलेत बघा सगळेजण. परी आणि बायको बसलेत गप्पा मारत बाहेर. म्हातारे सगळेजण. काय ग काय शांत बसले? गरमी हाय गरमी. माश्या नुसत्या मरतायत. तरी फिनेल टाकलं पिल्ला कशाला माशांना वाज घ्यायला? ते राहत बसायचं तरी बसता येतो. नाही बसत नाही बसत. त्यांना पण गरम होतं का? गुन्हे पैसे बसतो. हा म्हणून थंड वातावरण बसलं त्या साईडला ते. आमच्याकडे माशा नाही येत अजिबात. नाही ते त्यांनी पाळलेल्या माशा आहेत त्या. तुमच्या एरियातच आहे का सिमेंट? आमचं सिमेंट नाही. आतमध्ये नाही. तुम्ही तिकडे राहता ना परी डोंगरावरती? कुठे राहता तुम्ही? वट्यावर एक माशी नाही. आणि तिकडे आतमध्ये पण नाही. बरीच ही तुझ्याकडे नाही ना तुझी गेली माईकडे गेली. मग तिकडे वरती आलं तुमच्याकडे डोंगरावरती. मार्केला शाळेत. त्या इकडनं जातो ना का आपण पहिलं? ते हा मग व्हॅन चालव. तो डोंगर आहे ना तुमच्या समोरचा. तुमचा डोंगर आहे ना तो. तिथून आम्ही जातो. हा मशीन शिलाई पण त्या रेशमा रॉके बघा वाटलं त्याला हातलं बघ. ऊन ताण लागते वाटतं त्याला. रॉके इकडे बघ. काय गरम होतंय? कशाला जीप काढून बसल्या बाय. लावत काय नाही करत. लाव शांताराम त्याची काय नाही करत तो. इथं काय बसलेली बसले तिथं माग बाहेर सगळेजण. त्याचं काय दात पिकले का?
तो बघ उठला बघ बोका उठला. अय इकडे इकडे मंजू ए बाबड्या बोलो त्याला बोलो. हो तिला नेऊ नका उन्हात. नाही सावली माहिती. इकडं काहीच बघा कसा झोपून सुस्तावलाय पूर्ण तो. हे नको जोडू बरे परत पडशील खाली. इकडे बोकू. मम्मी आल्याशिवाय नाही येणार तो खाली. मम्मी येईल नानी येईल ना तेव्हा तो खाली येईल बघ बरोबर. आता वाजलेत बघा 5 वाजलेत. मस्तपैकी आराम झाला आपला. आता परी मस्त आराम करत बसली मोबाईल बघत. बायको काय करते का? मॅगी बनवते काय म्हण ना काय बायको मॅगी बनवते. त्यात कशाला गोळी करते बारकी काय असे बनवते का? बायको मॅगी बनवते. तर काही डीमार्टला जाऊ आपण. डीमार्टला आपल्याला थोडं राशन पाणी पण घ्यायचं आहे आणि मग थोड्या वेळाने मग आपण दुर्गादीच्या घरी जाऊ. चिव आले काहीच तिकडे. चिवला भेटायला जाऊ आपण तिकडे. बघू चिवला भेटू आपण दुर्गाच्या घरी जाऊन. चला मॅगी वगैरे खाऊन घेऊ. पाणी उकळते आणि मॅगी अजून इकडे बनते. तोडते बसले बायको. काय काय टाकलं त्यामध्ये आता? नॉर्मलच बनवते काही. गॅस कमी कर. गॅस एक तर भेटत नाही. कमी कर. गॅस कमीच वापरायचा काय. गॅस एक तर भेटत नाही आहे ना आणि महाग बी झालं आहे ना. तुला करायचं का जेवण? तुला आहे आपल्याकडे बाहेर काही तिकडं बघा मस्तपैकी हवा चालली बाहेर. थंड थंड हवा चालली. परी आहे तर बसले बाहेर मोबाईल बघते. गाईच ऊन थोडंफार आता कमी झालेलं आहे. मसाला बिसाला टाकते आता मस्तपैकी बायको. मस्त गाईस मस्त भारी लागले. एक नंबर होते मॅगीचा वास गाईस. उकडते अजून आहे ना. आपण गाईस मॅगी बनायची वाट बघू. काय माहिती काही 2 मिनटामध्ये मॅगी होतात म्हणतात पण 2 मिनटं होऊन गेले. मॅगी ते काही झाले नाही अजून. काही आपण बाहेर थांबतो. परी पण आली बघा आता. आणि काही हे बघा हे आपलं झाड जे आपण आणलं होतं आता काही झालं नवीन पानं पण नाही लागलेत बघा. ही सगळी नवीन आलेली आहेत पानं. त्याला ही सगळी नवीन पानं आहेत. वाढले काही त्याची आता हाईटही वाढलेली आहे झाडाची. हे बघा आता बायको ही बाहेर आली आता हवेमध्ये मस्तपैकी. आतमध्ये गरम होतं तिला. काय करते झाडू मारते बाहेरचं. झाडू मारते आता अंगणात इकडे. किती झाडू मारते आता. वारा सुटला काय झाडू मारते. काय करू कचरा मी कचरा काढलाय आता नाही काढला. हवेने ते घाण येते सारखे सारखे आहे ना. हा अजून इकडे बसला बाहेर का बोकुली. तो तिथनं आता उठायचा. तिथं वर कुत्राडे आहेत ना. त्याला काही ते द्यायला पाहिजे. दूध नाही ना आपल्या घरामध्ये. दूधवाली बाई येईल तेव्हा. मालकीन बाई. मम्मी अजून आली नाही काही. मम्मी आल्यावर जाणार आतमध्ये. तो मम्मी पप्पा दोनापैकी एक येईल. तो पुढे जाणार. कसं बसलं बघ त्याला निवांत मध्ये. टेन्शन असतं त्याला. काय करते कुणेशवाले. मग त्याचं टेन्शन जातं नाही. काहीच आपण मॅगी बघूया. बायको ठेवून गेली बाहेर. होते काहीच होते. जाऊया आपण बाहेर काही. चला आत. काहीच फायनली मॅगी झाली आपली तयार. चला सगळं साहित्य घेऊन येऊ आपण आता. आपलं वाट्या कप वगैरे डिशा विशा.
काहीच आता बसलो आम्ही मॅगी खायला. परी कशी झाली मॅगी? मी बनवले. कोणी बनवले? हा तूच बनवले. लगेच म्हणते मामाने बघ की. खाऊन घेऊ गाईज आपण मॅगी वगैरे मस्तपैकी. कशी मस्त आहे ना? तुला मसाला पाहिजे का? नको? आम्ही दोघं गाईज एका ताटात खातो. काहीच आहे बघा, पप्पा कामावर आले आणि परत चालला आता काम करायला बाहेर. मशीन काढी ठेवतो आणि बाहेर चालला आता परत काम करायला. मम्मी येऊन फ्रेश व्हायला गेले वाटतं आतमध्ये. हां बोर्ड कुठलं? काही सगळं हा बोर्ड आहे बे. एवढा मोठा बोर्ड आहे. बोर्ड बघ एवढा मोठा आहे. ती आली तशी गेला बघ कसं. हा मग तुला म्हणलं ना मम्मी आल्यावर बरोबर जाणार तो. पाणी दे काही पप्पांना. त्याला म्हणलं मम्मी आली की बरोबर तो घरात जाणार. बसलाय बघ असा. तर बघ 2 पायाने दूध तसं. हा त्याला म्हणलं मम्मी आल्यावर बरोबर तो घरात जाणार बसायला. म्हातारे बसले बाहेर. पप्पा चालले परत कामावरती आता. आणि ह्या बोकोली बसला इथे निवांतमध्ये. ओय ये बोकोली तर बघ वाचू झालं तुला लुचलं. काहीच तर फायनली मी फ्रेश वगैरे होऊन काहीच बसलो इकडे. काहीच गरम तर एवढं होतंय ना काहीच. काम तर भरपूर यायला भरपूर काही गरम होतंय. आणि बघा आता वाजले 6 वाजलेत काहीच. आणि इकडे बघा बायकोचं आवरणं चालू आहे काहीच. बायकोने काहीच मस्त ड्रेस घातला आहे. आम्ही हा ड्रेस तिला जत्रेमध्ये घेतला होता आत्तामध्ये गेलो होतो तेव्हा. बघू इकडे एकदा लुक दाखव तुझा. भारी दिसतं ना बघ. मी पण बघितलं ना नीट. काही थोडं युनिक आहे ना. भारी वाटतं काही ड्रेस. एक नंबर दिसतेस. दिसणारच स्मार्ट दिसतेच क्यूट आहे ना. म्हण की मी आहेच क्यूट है ना. मेकअप पिकअप चालू आहे बघा आता इथं. आपण काही बाहेर फिरूया मस्त थंड हवेमध्ये. परी काय करतेस? हे काय करत बसली एकटीच? ह्या लोकांना घे ना. हे लोक बसले तिथं वरती. पहिलं आंबट लागतं मग ते गोड लागतं. इमली झटका. हां का आंबट गोड. अच्छा माझ्या आंबट गोड आहे ना. कंगी तिथंच असेल बघ. आवर काहीच निघू आपण इथं आवरून झाल्यावरती. इथं काहीच फ्रेश झालेले बायको तर बघा अजून आवडतंय. काही तिची हाईट बघा केवढी आहे बघा. थांब बरं अशी एवढी ते काहीच. बारीक बायको पाहिजे. बारीक बायको. अख्खं गाव शोधलं आणि कांगो तुला कुठे भेटला? माझं काम नाही आहे. डोळे काढू नका खाली पडतील बघ जमिनीवर. गाईच बघू शकता बघा कशी बघते राखत. मी खडूस नाही तू खडूस आहेस. पहिले कोणीकडे जायचं आपण? पहिलं सरळ रस्त्याने जाऊ. दीदीकडे जाऊ. आणि डीमार्टला जायचं होतं तुला? नको ना. डायरेक्ट सरळ रस्त्याने दीदीकडे जायचं ना. मग चला गाईच. कसं वाटतंय? 86 करवर असतं ते. गाईच नवीन ड्रेस आहे हा. कुठला ड्रेस? 86 ड्रेस. मग काय आता मम्मी कुठे गेली का मम्मी घरात? नवीन ड्रेस पाडला आपण 86 ड्रेस. जातो पण कर बरं. असं भारी वाटतंय. झुरमुळ आहे. झुरमुळ कशाला टाकतात अशी? काहीच आहे बघ. आता फायनली बायकोचं आवरून रेडी झालेलं आहे ना. तर आता काहीच आम्ही निघतो दुर्गाजीच्या इकडे चिवला भेटायला. काहीच चला काहीच. तर आता फायनली आम्ही आलेलो इकडे दीदीच्या इकडे. इकडं थांबलो आहे. बायको थांबलो समोर.
आणि आम्ही थांबलो गाईज मंदिराच्या इकडे समोर. तर तिथे तोपर्यंत आपण जाऊ पाया पडून येऊ. चला वरती जाऊया आतमध्ये. परत म्हणशील हां बघू वाजलेत किती बघ 7:04 झालेत. जाऊया चला गाईज. गाईज इकडचं वातावरण एकदम शांत आहे बघा. कसं वाटतंय? पाखरं भरपूर तिकडं माहिती आहे का? हां पक्ष्यांना भरपूर तिकडं पक्षीवरती बक्कीवरती भरपूर बसले असतील. फुल चिव 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 चाललंय ना त्यांचं. सकाळ सकाळ इकडे बसायचं आहे ना या वातावरणात गाईच. भारी वाटेल इकडं. सकाळ सकाळच्या वातावरण गाईच मस्त वाटतं इकडे फिरायला वगैरे. हां चल इकडनं चल. पक्षी वाटतात ना सगळे. आरती चालू वाटतं तिकडे बघ. काही टाईम आलो आपण आरती चालू आहे बघा तिकडे. गाईच आरती चालू आहे. आपण आरती वगैरे करूया आणि मग निघू काय दुर्गादेवीच्या घरी जायचं आपण. हां आवाज बघ किती वाटतं. भरपूर बसले झाडावर बघ. दिसले का? दिसणार नाही आता रात्रीचे ते भरपूर आहेत. चला रात्रीचे असे ते चिव 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 करत बसणार. तर आता आम्ही आरती वगैरे केली. टाईम आलो आपण ना. टाईम आपल्याला आरती वगैरे भेटली. तर आता जाऊ आपण. दुर्गादेवी आले घरी. दुर्गाच्या घरी जाऊ आपण गाईस. चला काहीच आता आम्ही आलो दुर्गादेवीच्या बिल्डिंगमध्ये. आता चाललोय वरती. चला चला पटकन. जिने महाराजांचे प्रेम. गाईच तर ती भांडी घालत बसले सुप्रिया. कोण नाही घरात? फरशी पुसले काय? दुर्गादेवी कुठे गेली? कामं चालले ती भांडी घासत बसले. पंखा लाव बरं. दिवा लावला. आली शिव आली. कुठं गेलेलं कुठं राहायला गेलेलं माझे पागे. बरं आहे ना? उशीर झाला याला. पिलं 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 की पिलं. गार आहे का? नाही मी गार पाणी पिलं. चिव काय पडलीस मग? गोली पडली गोली. नुसतं खाऊ पाहिजे आहे ना. काय आणलं खाऊ तुला? जा हात पाय धुवून ये मग तुला खाऊ देतो. ए चिव काय खाते? मला काय खातेस? तिला दिलं का खाऊ? खा तू खा. तू काय खा. नाही नको तू खा. तुला आणले खा. पहिलं खाऊ घेऊन बसली बघ कशी. बस की गप घरी बसलेस तर. ती बघा साधना तिकडनं व्हिडिओ कॉल करते आपल्याला. घरी बस तर मी घरी बसेल. खायचं ना मला. नाही ना खा खा. ती बघ कशी खाते खाली. ए खाली बस चिव. मांडी घालून बस. बस मांडी घालून बस. नको नको. केक दिलाय गरम लय झालंय. बत्ती पण लावली आहे. हां 2 मिनिटं लागतात. मला 5 मिनिटं खा. तांदूळ दे ना. हा नाही की मग काय की देते काय करते.
काय करते विचार काय करते पाहिजे बघा आता काहीच बघा जेवण वगैरे करून आम्ही बसलोय सगळी इकडे आता यांची चालली मस्करी इकडे परीची आणि हिची तर काही चला आपण एडिटिंग वगैरे करू आता हा ब्लॉग तुम्ही संपवतो इकडेच जाईस तुम्हाला आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा गाईस गुड नाईट बाय बाय